आज पत्रकार परिषद लावण्याचं कारण की आपण आज पाहत आहोत कळंबोलीच्या विकासासाठी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना भेटलं व त्यांना मागणी केली की कळंबोलीच्या विकासासाठी पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपये निधी देण्यात यावा किंवा शासनाकडून देण्यात यावा असे आम्ही 2 पर्याय त्यांना सुचवले होते। त्यानंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सांगितलं की आपण आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आपण जे कळंबोलीतील समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण त्यांना सांगूया। सर्वजण आम्ही शिष्टमंडळ गेल्यानंतर आयुक्तांची भेट घेतली व त्यांनी आठवडाभरात आपण याच्यावरती निर्णय घेऊ व कळंबोलीच्या विकासासाठी जेवढा जास्तीत जास्त शक्य होईल तो निधी आपण देण्याचा प्रयत्न करू। त्यावेळी आमचे सन्माननीय सभागृह नेते माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर, सन्माननीय माजी नगरसेवक आनंदजी भगत, रविशेठ पाटील शहर अध्यक्ष, सर्वजण आम्ही मिळून आयुक्तांची भेट घेतली व त्या निधीसाठी त्यांना मागणी केली व त्यांनी आश्वासित केलं की लवकरात लवकर कळंबोलीतील जो तुम्हाला निधी हवा आहे तो त्या समस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल। परंतु काही राजकीय पक्ष जे आहेत ते श्रेय घेण्याचा जो केविलवाना प्रयत्न करतात त्यासाठी आज ही साधारण पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। आज आपण हे पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना कळवू इच्छितो की कळंबोलीतील नागरिकांसाठी ज्या मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रथमतः रस्ते काँक्रिटीकरण करणे व ड्रेनेज लाईनची जी सर्वात मोठी समस्या होती कळंबोलीमध्ये त्या ड्रेनेज लाईन नव्याने टाकणे यासाठी आपण निधीची पहिला मागणी केली होती। या मागणीला जोडून कळंबोली मधील जो होल्डिंग पॉइंट आहे त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्षापासून जो गाळ साचलेला तो गाळ काढण्यातच आलेला नाही। सिडको करून अनेक वेळा पाठपुरा करून देखील सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केलं। होल्डिंग पॉइंट मध्ये एसटीपी प्लांट आहेत ते प्लांट जर कधी बंद झाले, लाईट नसेल किंवा जनरेटरचा डिझेल संपला तर ते प्लांट बंद पडले जातात। त्यावेळी बॅकफायर होऊन तो पाणी जो आहे पूर्ण जलवाहिन्यांमधून तो नागरिकांच्या वगैरे केलफायवर जे एरिया आहेत त्या नागरिकांच्या पूर्ण घरामध्ये जो सांडपाणी वर येत होता। या मागणीला अनुसरून आपण सातत्यानं बाबाजी मुकादम असतील प्रभाग 8 मध्ये त्यांच्या वार्डामध्ये हा जास्तीत जास्त त्रास नागरिकांना होत होता, त्यामुळे आपण ही मागणी केली होती। ह्या मागणीला अनुसरून आयुक्तांनी देखील सांगितलं की लवकरच आपली सिडको हस्तांतरण झाल्यानंतर ही कामं करू। सातत्यानं सन्माननीय सभागृह नेते दर महिन्याला असा कोणताही नेता नसेल की विरोधी पक्षाचा की त्यांनी कळंबोलीसाठी एवढे दौरे केले असतील। सकाळी 6:30-7 वाजता देखील त्यांनी कळंबोली शहरासाठी सातत्याने ते उठून प्रशासनाला सोबत घेऊन 7 वाजता देखील त्यांनी कळंबोली शहरासाठी गेले। 10 ते 15 वेळा व्हिजिट केले। स्वतः नाल्यांमध्ये उतरून त्यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। तेव्हा कुठे आज हे फल हे नागरिकांच्या सर्वांच्या साथीनं आज हे फल आपल्याला कळंबोलीसाठी मिळत आहे। आज आपण बघितलं की 200 कोटी रुपयाचा निधी जो कळंबोलीसाठी सन्माननीय गणेशजी देशमुख साहेब यांनी जो केला त्या पद्धतीने त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। आज आपण कळंबोलीमध्ये जो निधी आला, जे काही राजकीय पक्ष आहेत की त्यांना वाटतं की आयुक्तांनी लगेच एवढा निधी कसा काय मंजूर केला, त्याच्या मागे जी कारण आहेत की त्यांना अजूनपर्यंत काही माहितीच नाही का निधी एवढा कसा दिला लगेच। त्यासाठी सन्माननीय आमचे नगरसेवक जे आहेत आनंदजी भगत साहेब यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला। आज आपल्या पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून पनवेल महानगरपालिकेला दर महिना 4 कोटी रुपये निधी हा फक्त जीएसटीच्या मार्फत दिला जायचा, फक्त 4 कोटी। त्यावेळी सरकार होतं आघाडी सरकार आणि पनवेल महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची पनवेल महानगरपालिका होती। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नाक कसं दाबायचं तर यांना निधीची कमतरता भासेल असं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या
नगरसेवकांबरोबर आघाडी सरकारने सातत्यानं कसा दबाव तंत्र वापरायचा असे सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सर्व नगरसेवक मिळून आमदारांच्या ही वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगितली. सन्माननीय अनिल भगत साहेब यांनी देखील त्यांना सर्व सविस्तर याची माहिती दिली. त्यानंतर कोणतेही पर्याय आमच्याकडे उरले नव्हते. त्यावेळेस सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर देखील हा विषय मांडण्यात आला. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पत्रव्यवहार सुरू केला. त्या पत्रव्यवहाराला कोणतीही दाद मिळत नव्हती. वारंवार मंत्रालयात देखील सभागृह नेते असतील यांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांच्या मार्फत तिथे आपण त्यांना निवेदन दिली, पत्रव्यवहार केला, तरी देखील कोणत्याही जीएसटीचे पैसे हे पनवेल महापालिकेला येत नव्हते. त्यानंतर आपण जीएसटीच्या साठी आपण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात रिट पिटिशन दाखल केल्यानंतर सन्माननीय अनिल भगत यांच्या मार्फत ती न्यायालयात रिट पिटिशन आपण दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी पनवेल महानगरपालिकेला जे 4 कोटी रुपये यायचे प्रत्येक वर्षी महिन्याला 4 कोटी रुपये द्यायचे आपल्याला, ते आता ऍक्च्युअली आपल्याला यायला पाहिजे होते 250 कोटी रुपये. पण मुद्दामून महानगरपालिकेचे कमी पैसे करत करत विरोध यांना कसा करायचा असं वारंवार ते करत राहिले. व आज आपण ऍक्च्युअल कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पनवेल महानगरपालिकेची जी थकबाकी होती जीएसटीची शासनाकडे, ती सर्व अशी मिळून आपल्याला जवळजवळ आता 1600 कोटी रुपये हे शासनाकडनं मंजूर झाले देण्याचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे शासनाकडनं जे पैसे जीएसटीचे आलेले आहेत ते आतापर्यंत 500 कोटी रुपये आपल्याला शासनाकडून मंजूर झालेले आहेत पनवेल महानगरपालिकेसाठी. अशा टप्प्याटप्प्यानं जी आपली उर्वरित रक्कम जी आहे ती देखील पनवेल महानगरपालिकेला लवकरात लवकर जीएसटीच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे आज आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आज आपण हा जो विकास आहे पनवेलचा, तो आज विकास ऍक्च्युअल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सन्माननीय नगरसेवक आमच्या अनिल भगत साहेब असतील, हा जो त्यांनी लढा दिला न्यायालयामध्ये त्याचं यश आहे. आणि ते यश आज पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांसाठी आम्हाला हे न्यायालयात जावं लागलं व न्यायालयाने देखील ही सर्व महत्वाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज आपल्या बाजूने निर्णय लागला, तेव्हा हे आज आपल्याला फल हे जे आहे ते मिळत आहे. असं करत असताना आपल्याला प्रत्येक वर्षाला आता हा जीएसटीच्या मार्फत 250 कोटी रुपये असे मागचे बॅकलॉग देखील आहे. हा जो टोटल आपल्याला 700 कोटी रुपये असे पनवेल महानगरपालिकेला भेटणार आहे. तर याचं पूर्ण श्रेय माननीय आमचे सर्वांचे आमचे नेते आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना जातं. कारण की आज त्यांनी जर हा पाठपुरावा पण त्यांनी जर ही तयारी दाखवली नसती, कारण की पनवेलच्या जनतेचा विकास करणं हे आमचे नेते यांचं जे विजन आहे, सन्माननीय परेशदादा ठाकूर असतील व आमदार प्रशांतदादा ठाकूर, ह्या नेत्यांव्यतिरिक्त मला आजपर्यंत इथे जेवढे पण विरोधी पक्ष जरी असला, परंतु जो पनवेल महानगरपालिकेमध्ये जो एक विजन ठेवून जो नेता काम करतो, असा नेता आज पनवेलमध्ये कुठेही उरलेला नाही. विरोधी पक्ष असतील, सर्व असतील, आज विरोधी पक्ष जरी असेल त्यांचे देखील हे काम होतं की पनवेल महानगरपालिकेमध्ये विरोधाचं एक काम होतं की त्यांनी पाठपुरावा करून हा निधी आणला पाहिजे होता. परंतु विरोधी पक्षाने कुठेही याची वाच्यता न करता हे सर्व जे काम आहे हे सर्व सत्ताधारी म्हणून आम्हाला पार पाडावं लागलेली भूमिका आहे. पण त्याच्यामुळे हे श्रेय जे आहे हे साहजिकच हे आमचंच आहे. कारण की याच्यासाठी जे पूर्ण प्रयत्न जे आम्ही केलेले आहेत आणि त्यामुळे आज हा कलमोलीसाठी जो आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी न्याय दिला आणि 200 कोटी रुपयाचा निधी जो मंजूर केलं, हे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आज कलमोलीच्या जनतेचं हित बघितलं. कारण की ते वारंवार ते येत असतात, त्यांना देखील कलमोलीच्या समस्या माहिती आहेत. कलमोली 2005 मध्ये पुरा खाली गेली होती, काय परिस्थिती कलमोलीची ऍक्च्युअल आहे ही त्यांना सर्व माहिती होती. त्यासाठी त्यांनी कलमोलीच्या सर्व नगरसेवक असतील यांची मागणी रास्त आहे हे समजावून आयुक्तांची भेट घेतली व या भेटीला आयुक्तांनी देखील दाद दिली व 200 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो आम्हाला मान्य केला. तुम्हाला काय प्रश्न पनवेल महानगरपालिकाची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. त्याच्याबद्दल माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर
यांनी अनेक काळापासून त्यांनी याच्याबद्दल प्रयत्न त्यांनी चालू केले होते. मुळामध्येच पनवेल महानगरपालिका म्हणजे सिडको असेल, त्याच्याचबरोबर रेल्वे असेल, MTNL, एवढी सगळी मंडळ, एवढे सगळे त्याच्यामध्ये महामंडळ ही एकत्र याच्यामध्ये गुंतली गेलेली आहेत आणि सर्वच मोठे मोठे असे या संस्था असल्यामुळे मग प्रत्येकाचा स्वतःचा एक इगो आणि त्याच्यामुळे सर्वात मोठा परिणाम हा या इथे सामान्य नागरिकांच्या जीवनावरती होतो. आणि त्याला ज्या प्रकारे एखादी समजा या इथे असलेली लोकल बॉडी त्यांच्या कामकाजाचा फायदा हा सामान्य माणसाच्या त्याचा स्वतःचा विकास होण्यामध्ये त्याची जी काही समजा त्याची जीवनमान पद्धत आहे ती नेहमीच सुधारण्यामध्ये त्याला एक चांगलं आरोग्यदायी असं जीवन भेटण्यामध्ये व्हावा. तर त्याच्याऐवजी ह्या सर्व संस्था एकमेकांमध्ये तांगड्या घुसवतात आणि त्याच्यामुळे या इथे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सिडको इथे लक्ष देत नाही. आणखी त्याच्याबरोबर मग MTNL आहे, MTNL व्यवस्थित लक्ष देणार नाही. अशा अनेक गोष्टी आणि त्याचा त्रास हा मोठ्या प्रमाणात होत होता. सर्वात मोठा त्रास तर कचऱ्याच्या स्वरूपामध्ये होत होता की कचरा हा नीट उचलला जात नव्हता. आणि त्याच्याशिवाय मग इतर आरोग्य व्यवस्था असतील, इतर आरोग्य व्यवस्था सुद्धा त्याप्रमाणेच होत्या की मग ती धूर फवारणी असेल किंवा त्याच्याच बरोबरीने मग ती स्मशानभूमी असेल आणि त्याच्याबरोबरच आणखी समजा इतर ज्या व्यवस्था आहेत म्हणजे ते UPSC सेंटर असतील त्याची सुद्धा सेवा ही चांगल्या प्रकारे भेटत नव्हती. आज जेव्हा 6 वर्ष या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला झालेली आहेत तेव्हा आता जाऊन आपल्याला दिसायला लागलेलं आहे की पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यामुळे या कळंबोलीमध्ये आता कशा प्रमाणामध्ये फरक पडत चाललेला आहे. UPSC सेंटर हे खरोखरच चांगल्या स्वरूपामध्ये इथे चालत आहेत. रुग्णांची या इथे रुग्णांचा जो काही प्रतिसाद आहे तो नेहमीच वाढता आहे. आपण स्पेशालिस्ट डॉक्टर सुद्धा चालू केलेले आहेत ज्याचा फायदा सुद्धा या इथे मोठ्या प्रमाणात कळंबोलीला होतो आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं असेल. कचऱ्याचं मी आत्ताच बोललो, कचऱ्याचं कशा प्रकारामध्ये स्थिती सुधारलेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे. 2017 पासून कळंबोलीमध्ये या इथे मी मग ते नाले सफाई असेल किंवा रस्त्यांची साफसफाई असेल या निमित्ताने मी वारंवार येत राहिलो आणि त्यामध्ये नक्कीच सुरुवातीला वारंवार नैराश्य यायचं की आपण प्रयत्न करत आहोत परंतु त्याला चांगल्या प्रकारे समजा त्याला प्रतिसाद भेटत नाहीये. परंतु आमदार प्रशांतदा ठाकूर, माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब आणि त्याचबरोबर उपायुक्त माननीय सचिन पवार साहेब यांनी नेहमीच एक विश्वास दाखवलेला होता की आपण चांगलं काम करून दाखवू. आपले नेहमी सहनता का तर आपलं जे काही सहनता आपलं जे काही नीतिमत्ता आपली आहे ती आपली चांगली आहे, ती प्रामाणिक आहे आणि त्याच्यामुळे आपण चांगला रिझल्ट देऊ शकू. आणि हळूहळू करत का होईना म्हणजे सिडको कडून काही सुविधा आहेत त्या सिवरेज लाईनच्या असतील किंवा त्याच्याबरोबर नाल्यांच्या असतील त्या तर आता त्या हँडओव्हर झालेल्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यात आपण सुधारणा दाखवलेल्या आहेत. ह्या सर्व काळामध्ये वारंवार आम्ही पाहत होतो की हा जो होर्डिंग पॉइंट आहे हा होर्डिंग पॉइंट हा चांगल्या प्रकारे काम करत नाहीये. नक्कीच याच्यामध्ये पूर्वी मी ज्या उद्योगधंद्यामध्ये होतो आणि आज सध्या मी पाहत असतो की कशा प्रकारे सिडकोचे काही ठिकाणचे होर्डिंग पॉइंट आहेत किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये त्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. आणि तेच मग या इथे कळंबोलीमध्ये पाहिलं की होर्डिंग पॉइंट हे काम करत नसल्यागतच जमा आहेत अशी स्थिती. आणि खरोखरच अगदी समजा दुर्दैव हे कळंबोलीकरांचं की या इथे मग समजा होर्डिंग पॉइंट मध्ये मॅंग्रोव्ह हे वाढत चाललेले होते आणि वाढत असताना मग सध्या त्या होर्डिंग पॉइंटच्या तिथं सध्या साफसफाई त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. आधीच एक देखभाल घेतली जात नाहीच आहे परंतु मॅंग्रोव्हचं जंगल हे ज्या प्रकारे वाढत होतं त्याच्यामुळे आणखी समजा नवीन संकट ही उभी राहायला लागलेली होती. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं संकट तर हेच की पावसाळ्यामध्ये पाणी हे व्यवस्थित जाऊ शकत नाही. पहिलं तर पाणी नाल्यांच्या मधून पंपिंग स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही, पंपिंग स्टेशन मधून होल्डिंग पॉइंट मध्ये पाणी जाऊ शकत नाहीये. याचा फार मोठा फटका हा पूर सदृश्य स्थिती ही वारंवार कळंबोलीमध्ये होण्यामध्ये होती. एक दुसरं त्याच्या बरोबरच मग या इथे मच्छर असतील, मच्छरांची पैदास ही मोठ्या प्रमाणामध्ये होणं, मलेरिया होणं, डेंग्यू होणं हे वारंवार सुद्धा हे घडायला लागलेलं होतं. त्याच्या बरोबरीनेच मग सुद्धा आणखीन मग कळंबोलीकडे बघण्याचा दृष्टिकोन
हा नेहमीच उदासीन राहिलेला होता आणि त्याचा फायदा त्याचा नुकसान हा कळंबोलीकरांना नेहमीच इथं उचलायला लागत होता. परंतु पनवेल महानगरपालिकेने ज्या प्रकारे कामकाज हे केलेलं आहे, या येथील जे जागरूक लोकप्रतिनिधी, मग ते अमर पाटील जी असतील किंवा रविनाथ पाटील जी असतील, भवन मुकादम असतील किंवा त्याच्याचबरोबर मोनिकाताई असतील, खुद्द राम मानव नेहमीच त्यांच्या सोबतीने नेहमी असतात, राजू शर्मा जी असतील किंवा त्याच्याच बरोबरीने कमल कोठारी जी असतील, सर्वजणांनी ह्या इथे ज्या प्रकारे हा विषय हाताळला, जितक्या नाजूक संवेदनशीलतेने हा हाताळलेला आहे, त्याच्यामुळेच आज या इथे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज 112 कोटीचा हा होर्डिंग पॉइंट असेल किंवा रस्त्यांच्या कामांसाठी 100 कोटींची कामं ही या इथे काढलेली आहेत. आणि खरोखरच म्हणजे आम्हाला पूर्वी आम्ही वारंवार याची मागणी करत होतो की कामं व्हायला पाहिजे, कामं व्हायला पाहिजे. जशी रक्कम फुगायला लागली त्यावेळेला मला प्रश्न पडायला लागलेला होता की या आता हे जी काही तजवीज ही आर्थिक तजवीज व्हायला हवी, तर आर्थिक तजवीजचं काय करावं. कारण आकडे तर नंतर आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की हे 10-15 कोटीमध्ये होण्यासारखे आहे, पण नंतर मग समजा सर्वे लावले गेले आणि कन्सल्टंट नेमले गेले आणि आकडे 50 कोटीच्या पुढे जायला लागले. त्यावेळेला आम्ही सुद्धा घाबरलो होतो आणि त्यावेळेला आयुक्त महोदय सुद्धा हे बोलून दाखवते की याच्यासाठी पैसे कुठे येणार, कारण आपल्याला मग समजा सिडकोकडून हवा तसा रिस्पॉन्स हा आपल्याला भेटत नाहीये. मग आपण काय करावं, त्यावेळेला मग जीएसटी बद्दल प्रयत्न केला जायला हवा. याच्याबद्दल नक्कीच आता पूर्वी जीएसटी मध्ये पूर्वीचे जे प्रशासक होते, पूर्वीचे जे आयुक्त होते, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये चुका झालेल्या होत्या आणि त्याला आता काय उत्तर असावं याचं उत्तर हे भेटत नव्हतं. परंतु जसा हा प्रश्न गंभीर व्हायला लागलेला आहे की आता सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेकडे येथील प्रशासन हे आपल्याला हातात घ्यायचं आहे, मग तिथं सुधारणा पण करणं आहेच, नवीन काम सुद्धा करणं आहेच. मग त्याच्यासाठी कुठं करावं, कसं करावं, कारण आपल्या शाळा आहेत, त्या शाळा सुद्धा जुन्या झालेल्या आहेत आणि आजच्या काळाची पावलं ओळखता आपल्याला इंग्रजी शाळा सुद्धा हव्या आहेत, आपल्याला सीबीएसई शाळा सुद्धा हव्या आहेत, त्याच्याच बरोबर आपल्याला इतर सेवा सुविधा या सुद्धा आपण निर्माण करणं ते आवश्यक आहे. त्यासाठी पैसा पाहिजे, पैसा कुठे येणार आहे. मग त्यावेळेला म्हणून मग आम्ही त्यावेळी मग सध्या जीएसटी बद्दल मग काय होऊ शकतो याच्याबद्दल आम्ही अनेक कन्सल्टंट बरोबर आम्ही याच्याबद्दल चर्चा केली आणि आम्हाला मग त्याच्यातून आम्हाला सल्ला भेटला की आपण जीएसटी बद्दल आपण नक्कीच सांगता आपण जे काही घडलेलं आहे जीएसटीच्या बाबतीत ते चुकीचं घडलेलं आहे आणि आपण मग त्याच्याबद्दल आपण कोर्टामध्ये दाद मागू शकता आणि आम्ही दाद मागितली आणि कोर्टाने मग सध्या याच्याबद्दलची कडक पावलं उचलली. कडक पावलं उचलताना नक्कीच त्यावेळेचं जे सरकार होतं ते आघाडी सरकार मात्र बिलकुल संवेदनशील नव्हतं. कोणत्याही प्रकारे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारे ते पावलं उचलत जात नव्हती. नंतर मात्र सरकार बदललं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार या इथं आल्यानंतर मात्र मग समजा त्यांनी ही जीएसटीची ही जी काही समजा जबाबदारी आहे ही जबाबदारी मान्य केली आणि त्यामुळेच आधीची स्थिती आता तुम्हाला अमर पाटीलजींनी सांगितलेली आहे. आधीची स्थिती ही होती की आपल्याला गेल्या 6 वर्षामध्ये फक्त 280 कोटी आलेले होते आणि आता आपल्याला एकाच वर्षाचे या वर्षापासून 400 कोटी भेटणार आहेत. एकूण आपल्याला 1650 कोटी मागच्या 6 वर्षाचे 1650 कोटी अजून आणखी येणार आहेत. जे आपल्या 280 कोटी आले 1650 कोटी आणखी येणार आहेत आणि ह्या वर्षापासून प्रत्येक वर्षाला आपल्याला 400 ते 450 कोटी अधिक 10% प्रत्येक वर्षाला वाढ अशा प्रकारे आपल्याला जादाचे आपल्याला जीएसटी अनुदान आपल्याला भेटणार आहे. याच्यातूनच शहराचा विकास हा शक्य आहे. आज या इथे कोणीही किती बोलत असेल की मी सल्ला दिलेला होता, मी पत्र दिलेलं होतं, मी सांगितलेलं होतं. अहो मुळामध्ये भाग आहे की जर समजा एखादं घर चालवायचं असेल तर त्याच्याने आर्थिक तजवीज करायला लागते. त्या वडिलांनी तिथं समजा सर्व काही कष्ट करायला लागतात. वडिलांनी त्या इथे सर्व तजवीज करावी आणि त्याच्यानंतर मग घराची दुरुस्ती करावी, घराचं काम करावं आणि त्याच्यातून मग घर मोठं करावं अशा ती स्थिती आहे. हे महत्वाचं काम हे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माननीय नगरसेवक अनिल भगतजी यांनी केलं. एवढी सर्व धावपळ केली, एवढी सर्व तजवीज केली, कोर्टामध्ये केस लढवली, सरकारच्या विरोधामध्ये केस लढवली, त्यामुळे जिंकून आलो. आणि नुसतं एक फक्त विजय होता का मित्रांनो मला सांगा,
आज सध्या टॅक्सचं काय, प्रॉपर्टी टॅक्सचं काय, ह्या इथे विरोधी पक्षाने किती चुकीच्या प्रकारे इथं वातावरण पेटवलेलं होतं. आम्ही याच्यामध्ये वारंवार बैठका घेतल्या, कागदावरती त्या बैठकांची नोंद आहे. वारंवार आम्ही बैठका घेतल्या, या सर्व सध्या या एजन्सीच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या की कशा प्रकारे हा टॅक्स आहे, कशा प्रकारे तो मोजला जाणार आहे, याच्याबद्दल आम्ही वारंवार चर्चा करत होतो. मग समजा त्याच वेळेला जर आपण पनवेलमध्ये कामठाचा परिसर आहे आणि त्याच्याचबरोबर पनवेल सारखा परिसर आहे, कळंबोली सारखा परिसर आहे, मग इथं जर हा टॅक्स लागणार आहे तर त्याच वेळेला नवी मुंबईमध्ये समकक्ष असलेला परिसर तिथं काय टॅक्स लागत आहे, त्याच वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये असलेला परिसर तिथं काय टॅक्स लागत आहे, त्याच वेळेला मीरा भाईंदर मध्ये असलेला परिसर तिथं काय टॅक्स लागत आहे, ठाण्यामध्ये ठाण्यातला परिसर तिथं काय टॅक्स लागत आहे. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या सोबत आम्ही भरपूर समजा आम्ही 3 आणि 4 महिने आम्ही त्याच्याबद्दल अभ्यास केला आणि त्यानंतर मग सध्या आपल्याला जो टॅक्स आहे तो योग्य टॅक्स आहे आणि म्हणूनच सध्या आम्ही त्याच्याबद्दल आम्ही मग इथे सकारात्मक झालो, परंतु समाधान नव्हतं. म्हणून त्यावेळेला आम्ही 30% टॅक्स मध्ये पहिले आम्ही सवलत मागितली. 30% सवलत घेतल्यानंतर मग पूर्ण एमएमआर झोन मध्ये सर्व 8 महानगरपालिकांमधली उल्हासनगरच्या नंतरची सर्वाधिक कमी टॅक्स असलेली महानगरपालिका, अशा प्रकारचे दर हे आपले इथं तयार झाल्यानंतरच मग हा टॅक्स आपण लावला. याच्याबद्दल विरोधी पक्षाने अतिशय सांगता इथे चुकीच्या शब्दांमध्ये त्यांनी मग सांगता इथे टीका करायला सुरुवात केलेली होती. परंतु टॅक्सला पर्याय नाही हे नेहमीच सदैव दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रातला असं कोणतंही शहर किंवा कोणतंही गाव असं नाहीये जिथं टॅक्स लागत नाही. टॅक्स सगळीकडे लागतो. मग सध्या अशा प्रकारे काय करताय, जे आहे तुम्ही कागदावरती बोला ना, कागदावरती तुम्ही आम्हाला चॅलेंज करा, कागदावरती आम्ही उत्तर देऊ. परंतु विरोधी पक्ष हा त्यांच्या त्यांची जर काम करण्याची पद्धत आहे त्या प्रकारे काम करत होता. परंतु या इथे एक जबाबदार पक्ष भारतीय जनता पार्टी हा एक जबाबदार पक्ष आहे. आम्ही जबाबदारी आमची ओळखून त्यानुसार सांगता या जबाबदारीला आम्ही सामोरं गेलो. पनवेल महानगरपालिकेचा विकास करायचा असेल तर या इथं विकास कामांची आवश्यकता आहे. येथे चांगल्या आरोग्य सेवा, या इथं चांगल्या शैक्षणिक सुविधा, इथं चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि त्याच्याच बरोबर इथं सण सुविधा या जनतेला भेटायच्या असतील तर मग आपल्याला पैशाला पर्याय नाही. पैसा हा उभा केला गेला पाहिजे, परंतु हे सर्व दर हे वाजवी असावेत, ते जास्त पण नसावेत पण ते उगाचच्या उगाच पण कमी नसावेत. अशा प्रकारची काळजी ही माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या इथं सर्व नगरसेवकांनी घेतली. महानगरपालिकेकडून त्या प्रकारे मग सध्या इथं काम करून घेतलं जात आहे आणि खरोखरच आपल्याला भेटलेले आयुक्त मान्य नरेंद्र देशमुख साहेब हे एक विजनरी असं हे नेतृत्व आहे आणि त्यांनी नेहमीच या पनवेलचा सुद्धा चांगल्या साधा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विचार केलेला आहे. त्याचाच हा फायदा आहे की पनवेल हा एक चांगल्या दिशेने हा पुढे चाललेला आहे. आज आम्ही या इथं ही जी सर्व विकास कामं चाललेली आहेत, विकास कामं चाललेली आहेत, तर मग या इथं आम्ही पत्रकार परिषद घेतो आहोत. त्याला कारणच हे आहे की ह्याच्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न आणि ह्याच्यासाठी जी आर्थिक तजवीज केली गेली पाहिजे त्यासाठी नेहमी जे जागरूकता आम्ही दाखवत असतो, म्हणूनच हा विकास चालू आहे आणि ह्या पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारे विकास चालत राहणार आहे हे सांगण्यासाठी आज या इथं आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. आपण सर्वजण येथे आलेले आहेत. आपले मी या इथे स्वागत करतो. धन्यवाद. कळंबोलीमध्ये जास्त करून जी गार्डन वगैरे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष वगैरे केलेले आहे आणि आता सिंधुगडातील हस्तगतीची प्रक्रिया चालू आहे. भविष्यामध्ये आपण सुद्धा या संदर्भात मैदान किंवा गार्डन होणार आहे कळंबोलीमध्ये. याच्याबद्दलच आता अमर पाटीलजी यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही कर्डिलेजींना पनवेल महानगरपालिकेचे उद्यान विभाग ज्यांच्याकडे होता त्याला घेऊन सकाळी 7-7 वाजता आम्ही हे मैदान आम्ही ते बागा आणि मैदान हे बघायला यायचो आणि तेव्हापासून यांचे डेव्हलपमेंट चालू केले आणि म्हणूनच आज ते एक साधा विशिष्ट दिशा एक साधा विशिष्ट दिशेने ही विकास कामं चालू आहेत. हा निधी होता तो कमी होता. नंतरच्या काळामध्ये आता साधा ज्या प्रकारे निधी आता आणखी जास्त उपलब्ध झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला इथे मैदानं आणि मोठ्या बागा या सुद्धा आम्हाला उपलब्ध करून देता येणार आहे. त्याचा विकास करता येणार आहे. त्याच्याच प्रमाणे
कुस्ती हा जो आपला खेळ आहे हा भारतीय मातीतला खेळ आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. हा खेळ जर डेव्हलप केला तर नक्कीच त्याचा उपयोग हा आपल्या युवकांना शारीरिक कसरतीसाठी होऊ शकतो. म्हणून कुस्ती या खेळाला सुद्धा इथे विशेष प्राधान्य देण्याचं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे. खरोखरच पुढील काळामध्ये आपण पाहतच आहात की कशा प्रकारे कळंबोलीमध्ये या इथं विकास कामांचं आपण विकास पर्व हे आपण आणलेलं आहे आणि याच्याप्रमाणे स्पोर्ट्स साठी सुद्धा या इथं विशेष क्रीडा संकुलं ही सुद्धा उभी राहायला लवकरच चालू झालेली आपल्याला दिसून येते. दादा काय सांगाल की आपला सिडको आणि महापालिकेचा ताळमेळ सांभाळता नगरसेवकांची दमछाक होते. काही विकास कामं सिडकोच्या हाजी करता ते होत नाहीत. मी आपल्या स्वतःचं एक काम बघितलं, मल्लीसर केंद्र असेल खारघरचं, आपल्याला स्वतः नगरसेवकांबरोबर जाऊन सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देऊन असे काही प्रश्न असतात की ते मार्गी लावण्यासाठी आपल्यासारख्या नेत्यांना पुढे जावं लागतं. नगरसेवकांना दाद दिली जात नाही. हा सिडकोचा कारभार आणि महापालिकेचा कारभार हे सूत्र की महापालिकेकडे एक हाती कधी येईल आणि याच्यावरती नगरसेवकांना समाधानकारक कारभार कसा करता येईल यावरचं असतं. मुळामध्ये सिडकोचं काम हे शहर निर्माण करण्याचं आहे, शहर ऍडमिनिस्ट्रेट करण्याचं किंवा ते येथील प्रशासकीय व्यवस्था पाहण्याचं काम ते सिडकोचं नाहीच आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये नक्कीच सिडकोकडून उशीर झालेला आहे. परंतु त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये या सोयी सुविधा या हस्तांतरित केलेल्या आहेत आणि म्हणूनच पनवेल महानगरपालिका या इथं आता मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करत आहेत किंवा सुधारणा करत आहेत आणि त्याचा चांगला असा परिणाम नक्कीच अगदी पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. अनेक भूखंडे हस्तांतरित होत आहेत, बिल्डर लॉबीकडे जात आहेत. भविष्यात महापालिकेला विशेष बाब अंतर्गत अनेक सुविधा नागरिकांना द्यायच्या. ते भूखंड शिल्लक राहतील का महापालिकेला विशेष बाब अंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासाठी? हे मुळामध्ये जे प्लॉट जे आहेत ते आरक्षित केलेले आहेत आणि जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे यानुसारच सिडको चालते आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. आणि सिडकोचा असं नाही की सिडको हा नकार देण्याचा भाग नाही, थोडासा वेग याचा कमी असेल परंतु त्याचं हस्तांतरण हे चालू आहेच आणि लवकरच ते पूर्ण सुद्धा होईल. त्याच्यामध्ये काही असं संशय व्यक्त करावा असं काही स्थिती तर दिसत नाहीये. सर आता परिवहन सेवा ज्या आहेत नवी महानगरपालिकेने तुम्ही वापरता पनवेल महानगरपालिकेसाठी पनवेल वास्ट मोठं व्हायला लागलेलं आहे, एअरपोर्ट आहे, तिसरी मुंबई तुम्हाला जॉईन व्हायला लागलेली आहे. तर आपलं स्वतःचं परिवहन व्यवस्था तुम्ही चालू करण्याबद्दल प्रयत्न करणार आहात की पनवेल आणि नवी मुंबई मिळून जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून असं काय प्राधिकरण करता येईल का त्या संदर्भात ते विचार करणार आहात? मुळामध्येच पनवेल महानगरपालिकेने माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी जो प्राधान्यक्रम ठरवलेला आहे त्याच्यानुसार पहिलं आहे आरोग्य, दुसरं आहे शिक्षण, तिसरं आहे पायाभूत सुविधा. तर मुळातच असलेलं तुटपुंज असा मनुष्यबळ आणि त्याच्याच बरोबर आर्थिक बळ हे आतापर्यंत सक्षम आपण असे नव्हतो त्याच्यात. त्यामुळे ह्या विषयाला आम्ही प्राधान्यक्रम दिलेलं नाहीये. आम्ही लवकरच त्याच्याबद्दल आम्ही हालचाल चालू करू. पण खरोखरच सध्याच्या काळामध्ये आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आभारी आहोत की त्यांनी आतापर्यंत येथील वाहतूक व्यवस्था ही सांभाळलेली आहे, चांगल्या प्रकारे सांभाळली आहे आणि एक मोठा भाऊ म्हणून सुद्धा ते त्यांच्या जबाबदाऱ्या हे चांगल्या प्रकारे पार पाडतायत. पुढील काळ सुद्धा ते असेल ते जबाबदारी आमची ही महत्वाची जबाबदारी ते पार पडतील आणि सध्या तरी आम्ही या विषयाकडे विशेष आम्ही त्याच्याकडे ध्यान देऊ शकणार नाही. मोठ्या भावाचे पैसे अडकले, छोटा भाऊ घेणार परिवहन नाही पण नक्कीच आता आतापर्यंत आमचं आर्थिक बळच तेवढं नव्हतं ना. आता 1600 कोटी मधून आम्हाला 200 कोटीच आत्ताचे आलेले आहेत. तर आधी घरात आमचं घर चालावं, आणखी समजा या इथे घरामध्ये जे काही पाणी वगैरे सगळं साचतंय ते पाणी बाहेर जाण्याची जबाबदारी आहे, म्हणजे बाहेर काढण्याची जबाबदारी आहे ती पूर्ण करू. त्याच्यानंतर मोठ्या भावाची बोलूच. 200 कोटी कळंबोलीला दिलेले आहे. तर इतर जो एरिया आहे कांदा कोळी आहे जो काय वेगळा एरिया सगळा प्रत्येक एरियाला असं काय ठरवलं की आम्ही एकूणच कळंबोली सोबतच खारघर असेल, नवीन पनवेल असेल या इथे सुद्धा अशा प्रकारची मोठी कामं आम्ही करत आहोत आणि त्याचा फायदा हा या इथे पूर्ण पनवेल महानगरपालिकेला होऊ शकेल. मागील वर्षी आपल्याला माहितीच असेल की 2 किंवा 3 जून 2022 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय सुनील तटकरे साहेब हे यांच्या हस्ते एक 400 ते 500 कोटींच्या कामाची उद्घाटन केली गेली. त्याच्यानंतर मग म्हणजेच 1 जून 2022 पासून ते
ते आजच्या तारखेपर्यंत 112 कोटींची कामं ही सुद्धा काढलेली आहे. ज्याच्यामध्ये प्रभाग समिती अ या इथं 14 कोटींची कामं, प्रभाग समिती ब या इथं 32 कोटींची कामं, प्रभाग समिती क या इथे 15 कोटींची कामं, प्रभाग समिती ड या इथे 49 कोटींची कामं आणि त्याच्यावर संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली कामं अशी 1,45,00,000 कामं, अशी 112 कोटींची कामं ही सुद्धा काढलेली आहेत. त्याच्याच बरोबर सिवरेज लाईन आणि वॉटर डिस्ट्रीब्युशन ही अत्यंत महत्वाची असलेली 300 कोटीचं काम आहे. म्हणजे 175 कोटी 123 कोटी असे 300 कोटींचं काम आहे. हे पुढील एका महिन्यामध्ये त्याचं ते काम सुद्धा आता लवकरच चालू होईल, ज्याच्यामुळे ग्रामीण परिसर जो आहे, ग्रामीण परिसर मध्ये कोणतेही सांडपाण्याचा विषय हा नक्कीच आता त्या इथं आता गंभीर होणार नाहीच. त्याच्याच बरोबर पाण्याच्या टाक्या आणि त्याच्याच बरोबर पाण्याच्या लाईन ह्या आल्यामुळे पाणी हे सक्षमपणाने सर्वांना पोहोचलेलं दिसेलच. त्याच्याच बरोबरीने भावाशिवाय पाणी पुरवठा योजना याच्यातून 130 MLD पाणी हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत मी 2014 पासून मी बघत होतो की ते कशा प्रकारे ते या इथे ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये यश लाभलं आणि 130 MLDचं पाणी आपल्याला भेटणार आहे. त्याच्याबद्दलची वर्क ऑर्डर कधीच दिली गेली आहे. पुढील एका वर्षामध्ये त्याचे पाईप सुद्धा येतील. कोरोनामुळे या पाईपच्या ऑर्डरला उशीर झालेला आहे. एका वर्षामध्ये त्याचे पाईप येतील. म्हणजे ज्या वेळेला ह्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या असतील त्यावेळेला पाणी सुद्धा आलेलं असेल आणि त्याचा फायदा हा पनवेल महानगरपालिकेमध्ये सगळ्यांना होणार आहे. म्हणजे आता हे आपण पूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक कॉलनीपर्यंत, प्रत्येक सेक्टर पर्यंत प्रभावीपणे पोहोचून सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा भेटाव्यात, जेणेकरून त्यांना विकासाच्या त्यांना समान संधी भेटाव्यात ह्या दृष्टीने इथं सर्वजण सजग आहोत. सर, पनवेल महानगरपालिका एरिया सोडला तर आपला ग्रामीण भाग आहे, जसं सुकापूर सोडल्यानंतर आकुर्ली वगैरे तिथे पाण्याचा प्रश्न नाहीये. मी आमदार साहेबांना पण मी प्रश्न विचारला होता. साहेबांनी मला सांगितलं की सिडकोचा प्रॉब्लेम आहे, नैनाचा प्रॉब्लेम आहे, पण मग तो पाण्याचा प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवा ग्रामीण भागातला सुकापूर सोडल्यानंतर. सिडको कडून जिथं पाणी दिले जात आहे त्याच्याबद्दल सिडको वरतीच खरोखरच अवलंबून आहोत आणि म्हणूनच आम्ही सिडको इतर सुविधा ह्या इथे हस्तांतरित करताना आम्ही पाण्याची सेवा ही आम्ही हस्तांतरित करून घेतलेली नाहीये. कारण या इथे सिडको ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान समजा 90 ते 95,000 घरं ही ती बांधते आहे. मग ती खारघर असेल, पेंदर असेल, सर्व ठिकाणी ते बांधत आहेत. परंतु ज्यांनी पाण्याची व्यवस्था ते काय उभी करतायत याच्याबद्दल सिडको स्वतः समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे आम्ही सिडकोकडून ती सेवा आम्ही हस्तांतरित करून घेत नाही आहोत. त्याच वेळेला महानगरपालिकेच्या माननीय आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिका यांच्या सोबत हा विषय वारंवार आम्ही फडणवीस साहेब असतील आणि मंत्रालय या इथं आम्ही वारंवार तो विषय मांडून याच्यामध्ये इथं सतत चांगला एक मार्ग भेटावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रत्यक्ष कामं सुरू व्हायला किती वेळ लागेल? रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि सध्या जे खड्डे पडले खारघर, कळंबोली वगैरे त्याचं काय म्हणते पालिकेच्या आता मुळामध्येच एक नियमच हा आहे की अस्फाल्टिंगची कामं, डांबरीकरणाची कामं ही 16 मे ते 15 ऑक्टोबर पर्यंत करू शकत नाही. 15 ऑक्टोबरच्या नंतर दुरुस्तीची कामं चालू झालेली दिसतील आणि ही जी काही कामं आता 300 ते 350 कोटीची कामं ही जी काही येत आहेत किंवा आता सध्या आपण ह्या कामाबद्दल बोलतो होर्डिंग पॉट आणि कळंबोली मधील सध्या रस्त्याची कामं आपण बोलत आहोत. नक्की जानेवारी महिन्यापर्यंत ही कामं चालू होऊ शकतील. नागरिकांचा सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न. याबद्दल महानगरपालिकेचा खूप विशाल कारभार आहे. कारण महानगरपालिकेचं कोणतंही मोठं हॉस्पिटल नाही. जे काम खूपवर हॉस्पिटल जे नवीन उद्घाटन केलेलं आहे त्याचं काम खूपवर आलेलं आहे आणि जो येणारा निधी या हॉस्पिटलसाठी बांधण्यासाठी वापरण्यात येईल का? पनवेल महानगरपालिकेकडून पूर्वीच्या काळामध्ये या इथे झेडपीचे 3 ते 4 एवढी आरोग्य केंद्र होते आणि पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं एक केंद्र होतं. आजच्या घडीला 14 केंद्र ही आपण चालू केलेली आहेत आणि गेल्या 6 महिन्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार 14,000 पेक्षा जास्त रुग्णांनी या इथे भेट दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ह्या येथील सेवा सुविधा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या आहेत की नाही याच्यावरती नेहमीच लक्ष ठेवते.
नुकताच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येथे स्पेशालिस्ट जे आहेत स्किन केअर स्पेशालिस्ट असतील किंवा गायनॉलॉजिस्ट असतील जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या सेवा सुद्धा चालू केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या सेवा चालू केलेल्या आहेत. हॉस्पिटल बांधायचं जो प्रोजेक्ट होता माता बाल संगोपन केंद्र 300 बेडचं ते चालू करायचं होतं. तर ते थोडा त्याच्यामध्ये नक्कीच आता रुकावट आलेली आहे. कारण कळंबोली या इथे आपण पाहता की कळंबोली सर्कलला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. तर माननीय नितीन गडकरी साहेबांनी त्या इथं 500 ते 700 कोटीचा असा मोठा पूल ते बांधत आहेत आणि त्याच्यासाठी जे अप्रोच रोड ग्रेड सेपरेटर असतील तर त्याच्यामध्ये हा प्लॉट येत असल्यामुळे थोडंफार आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. परंतु त्या अलाइनमेंट पूर्णपणे 100% फिक्स न झाल्यामुळे फायनल न झाल्यामुळे त्या इथे आतापर्यंत आपल्याला किती प्लॉट आपल्याकडे बाकी राहतो आणि आपण कशा प्रकारे मग आपण बांधकाम करू शकणार आहोत हे काम आहे हे थांबलेलं आहे. परंतु मी आपल्याला सांगेन की माननीय माजी आरोग्य सभापती श्री डॉक्टर अरुण भगत यांच्या मागणीनुसार आपण मोबाईल हॉस्पिटल सुद्धा आपण चालू करत आहोत की असे अनेक केंद्र आहेत, असे अनेक जागा आहेत ज्या जेथील लोक हे आरोग्य सेवा प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही. कारण त्यांचा रात्री घरी येण्याचाच वेळ असतो 7 आणि 7:30चा आणि सकाळी ते निघून जाणार. तर मग त्यांना कसं काय लाभ भेटणार म्हणून आपण मोबाईल हॉस्पिटल आपण चालू करत आहोत. या मोबाईल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण प्रभावीपणे काम करू शकू असा मला इथे विश्वास आहे. कळंबोलीमध्ये वाहतुकीचा खूप बोजवारा उडतो आणि वाहनतळ एखादं महापालिका उभारणार आहे खास कळंबोलीसाठी. आणि कळंबोलीमध्ये दुतर्फा वाहनं उभी केल्यानंतर जो बोजवारा 5 नंतर संध्याकाळी उडतो 5 रात्रपर्यंत. कळंबोलीमध्ये कुठेही वाहनतळ नाहीये. एवढं मोठं नागरीकरण झालंय आणि प्रचंड लोकांना त्याला त्रास द्यावा लागतो म्हणजे त्रास सहन करावा लागतो. तर महापालिका असं एखादं पे अँड पार्क मध्ये का होईल लोक पैसे द्यायला तयार होतील पण एखादं वाहनतळ आपण तुम्ही उभारणार का? एवढा मोठा निधी येणार आहे तर एखादं भूखंड घेऊन कळंबोलीकरांसाठी वाहनतळ एखादं. सध्या स्थितीला आपल्याकडे जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःचा असं भूखंड कोणत्याही सुविधा देण्यासाठी नाहीये. आपण सिडकोकडनं ज्या ज्या आपल्याला सेवा हस्तांतर करून घ्यायच्या असतात त्यावेळेला आपण सिडकोकडे एखादी मागणी करतो भूखंड मिळण्यासाठी आणि ते सिडकोने काही प्लॉट असे रिझर्व ठेवलेत. प्ले ग्राउंड असतील, गार्डन्स असतील, आपले युपीएससी सेंटर असतील, हेच सध्या भूखंड आपण सिडकोकडनं ताब्यात घेत आहोत. वाहनतळासाठी असा कोणत्याही कलमोलीच नाही तर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडकोने कोणताही भूखंड पनवेल महानगरपालिका आजपर्यंत देण्यात आलेला नाही. एक प्रश्न होता की एकतर कोणत्या राजकीय पक्षाने ते श्रेय घेतलं त्याला धरून तुम्हाला प्रश्न होता की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळी स्वराज त्यांच्या भेटीत आले होते त्यावेळी ते म्हटले होते की मालमत्ता करासंदर्भात मार्ग निघू शकतो जाहीर भाषणात म्हटलं होतं आणि त्यावेळी ते म्हटलं होतं की त्याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय आणि वगैरे घ्यावा लागेल. तर आता सध्या भाजपची कारण तुम्ही स्वतः एक पत्र दिलं होतं सिडकोनी जो कर घेतलाय तो परत केल्यासाठी. आता नागरिकांनी अजूनही 60-65% कर दिलेला नाही मालमत्ता. ही सुद्धा मोठी रक्कम होते समजा त्यावर आयुक्त साहेब म्हणतात की सक्तीची कारवाई आम्हाला भविष्यात करावी लागेल. भाजपची एकूण भूमिका काय मालमत्ता कर संदर्भात? मुळामध्ये त्याच्यामध्ये हा जो काळ आहे 2016 साली महानगरपालिका आपली स्थापन झाली आणि तेव्हापासून टॅक्स हा लागू झालेला आहे. परंतु मधल्या काळामध्ये जो कोरोनाचा काळ जो होता तो सर्वांसाठीच आघात करणारा असा होता. त्याच्यातून कोणीही सुटू शकलेलं नाही. तो कोणी किती सर्वसामान्य माणूस तो असावा त्याला हे भोगायला लागलेलं आहे. तर या कोरोना जो काळ होता त्याच्यातून सूट भेटावी या सर्व टॅक्स मधून यासाठी आम्ही आमचे जे श्रेष्ठी आहेत त्याच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. मीटिंगची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. लवकरच हा विषय हा मार्गी लागू शकेल या दृष्टीने माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. नक्कीच त्याच्याबद्दल एक चांगला असं सांगता आपल्याला त्याचा परिणाम हा आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. म्हणजे 2 वर्षाचा कर माफ करण्याची सुद्धा तुमची मागणी आहे का? जी काही मागणी आहे ती तुझं चर्चात्मक संदर्भात ती सोडवलेली ही चांगली पडणार आहे. म्हणजे नागरिकांचं काय म्हणणं माहिती काय की 1 ऑक्टोबर 2016 जर प्रत्यक्षामध्ये म्हणजे कार्यान्वित झाली आपली पण प्रत्यक्ष महापालिकेचं कामकाज ज्या वर्षापासून सुरू झालं त्या वर्षापासून तुम्ही मालमत्ता कर आकारावा असं बऱ्याच नागरिकांचं काही सोसायट्यांचं म्हणणं आहे.
की जर प्रत्यक्षात महापालिकाच अशी करत होती त्या कालावधीमधला कर घेऊ नये अशी नागरिकांची मागणी, तर त्या संदर्भात आपण काही पावलं उचलणार आहात का? त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु शेवटी पनवेल महानगरपालिका आणि कर विभाग यांनी त्यांचं मत याच्याबद्दल आग्रही मत त्यांचं मत मांडणं हे आवश्यक आहे. आणि आम्ही आमच्या मागणीबद्दल आपण जे मत व्यक्त करताय, आपण जी मागणी करताय, या मागणीबद्दल आम्ही आग्रही आहोत. आणि कोणत्या राजकीय पक्षांनी हे सगळे श्रेय घ्यायचा प्रयत्न सुरुवात त्याच्याने केली. कळंबोलीची विकास कामं मुळामध्येच या इथे कळंबोलीमध्ये सिडकोने या इथे कळंबोली कॉलनी याचा विकास करताना अनेक गोष्टी या सिडकोकडून राहून गेल्या की काय असा प्रश्न पडावा, अशा प्रकारची स्थिती ही कळंबोलीमध्ये आपल्याला नेहमीच दिसून आली. आणि म्हणूनच या इथे हा होर्डिंग पॉइंट या इथे आपण 112 कोटीचं काम करणार आहोत किंवा रस्त्यांची 100 कोटींची कामं करणार आहोत. तर मग ही कामं ज्या प्रकारे केली जात आहेत ती सर्व जनतेपर्यंत यावीत आणि त्याच्याच बरोबरीने या इथे भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सुद्धा आपल्या समोर यावी याच्या आधी इथं पत्रकार परिषद या इथं आयोजित करण्यात आलेली आहे. आणि जे काही विरोधी पक्ष आहेत ते बोलतात ते मागावर बोलतात, त्याचं काही विशेष लक्ष देण्याची एवढी काय आम्हाला आवश्यकता वाटत नाही. मुळामध्येच ही विकास कामं ही आपल्यापर्यंत यावीत यासाठीच ही पत्रकार परिषद ठेवली. कळंबोलीतल्या काही सोसायटीची मालमत्ता करासंदर्भात जागा निर्माण करताना आयुक्तांना पत्र दिलं, मालमत्ता कराचा विषय लोकांना सोडण्यात द्यावा, अन्यथा आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकू. अशा अनेक अजून 31 सोसायटी आहेत की कळंबोलीत त्याचा बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहेत. मुळामध्येच कर हा जेव्हापासून तरी कर हा लागू झालेला आहे, आधीच काळापासून कधीही जनता ही कर भरायला उत्सुक असते, अशातला भाग तो नसतो. तर त्याच्यामुळे त्यांची नाराजगी असणारच आहे. त्या नाराजगीला उत्तर हे अतिशय चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा देणं हेच त्याच्यावरचं उत्तर असू शकतो. तेव्हाच ते पॉझिटिव्ह होऊ शकते आणि तेव्हाच मग सरकार कराबद्दलचं मत हे चांगलं होऊ शकेल. आज कळंबोलीमध्ये असलेली अवस्था ह्याच्यामुळेच त्या नाराजीमधून ते रहिवासी बोलत आहेत. लवकरच येईल तर चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा ह्या आपल्याला प्रत्यक्षात म्हणजे आज आपला विषय चाललेला आहे की आम्ही माहिती देतो, प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसून सुद्धा येतील. ज्या प्रकारे कचऱ्याबद्दल आपल्याला जाणून येत असेल त्याच प्रकारे इतर सेवा सुविधा सुद्धा आपल्याला लवकरच आपल्याला दिसून येतील आणि त्याच्यातून ही नाराजगी दूर होईल असं माझं या इथे ठाम वाटतं.